बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 5वी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करूया. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 6.7. ही नोज द वर्कमॅन. ही नोज द वर्कमॅन. आता या गोष्टीमध्ये ही कोण हे आपल्याला गोष्टीच्या शेवटी कळेल. ही कोणाला म्हटलं आहे, संपूर्ण गोष्ट वाचल्यावर आपल्याला कळेल ही म्हणजे कोण. तो म्हणजे कोण. तो कष्टकऱ्यांना, कामकऱ्यांना ओळखतो. ही नोज द वर्कमॅन. तो कष्ट करणाऱ्यांना, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना ओळखतो. ही आजच्या आपल्या गोष्टीचं हे नाव आहे. ही नोज द वर्कमॅन. कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्यांना तो ओळखतो. ओके, तो कोण हे आपल्याला या गोष्टीच्या शेवटी कळेल. चला तर वाचूया आपण ही गोष्ट. चला पाहूया ही गोष्ट. ही नोज द वर्कमॅन. गोष्ट रूपाने तुम्हाला सांगितली आहे. ऍट द टाइम ऑफ किंग अशोका. फार फार वर्षांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये अशोका राजाचं राज्य होतं. राजा अशोक राज्य करत होता. खूप वर्षापूर्वी आपल्या भारत देशावर अशोक राजा राज्य करत होता. तो जेव्हा राज्य करत होता त्यावेळेस घडलेली ही गोष्ट आहे. आता राजा अशोक कोण? मौर्यकालीन सम्राट. मौर्य काळाचा सम्राट होता राजा अशोक. सम्राट अशोक, चक्रवर्ती अशोक. या अशोक राजाच्या सन्मानार्थ आपल्या झेंड्यावर अशोक चक्र विराजित आहे. आपल्या झेंड्यावर जे निळ्या रंगाचं चक्र आहे त्याला आपण अशोक चक्र म्हणतो. ते अशोक चक्र या सम्राट अशोकच्या सन्मानार्थ आपल्या झेंड्यावर विराजमान आहे. तो आहे सम्राट अशोक राजा. या अशोक राजाच्या राज्यात घडलेली ही गोष्ट आहे. अशोक राजा अत्यंत पराक्रमी होता आणि त्याने खूप मोठा प्रदेश, भारताचा खूपसा प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली आणला होता. भारतातल्या संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. संपूर्ण भारतावर या सम्राट अशोकाचं राज्य होतं. त्यावेळी काय घडलं तर a new temple was being built in the capital city. राजाला त्याच्या कॅपिटल सिटी म्हणजे राजधानीमध्ये एक नवीन देऊळ बांधायचं होतं. त्याची राजधानी कोणती होती बघा? पाटलीपुत्र. त्यावेळी त्या राजधानीला म्हणायचे पाटलीपुत्र. आता त्या भागाचं नाव आहे पाटणा. पाटणा हे त्या शहराचं नाव आहे. पाटणा. आणि त्यावेळी त्याच्या राजधानीचं नाव होतं पाटलीपुत्र. या पाटलीपुत्र राज्यामध्ये सम्राट अशोक राजाला एक देऊळ बांधायचं होतं. त्याने संपूर्ण जनतेला सांगितलंय की आपल्याला आपल्या राजधानीमध्ये एक सुंदर, अत्युत्कृष्ट, मजबूत असं देऊळ बांधायचंय. So all the people in the capital helped to build the temple. म्हणून राजधानीमधले सगळे लोक ते देऊळ बांधण्याच्या कामाला मदत करू लागले. All the people in the capital helped to build the all the people in the capital helped to build the temple. Again this sentence
I read this sentence again because you can see so many people are working and helping to build the temple. केवढे लोक देऊळ बांधण्यासाठी मेहनत करत आहेत पहा बरं. हो की नाही? राजधानी मधले एकूण एक लोक देऊळ बांधण्यासाठी मेहनत करू लागले. All the people in the capital helped to build the temple. Workmen put in their best work. जे वर्कमेन होते, कारागीर होते, ते आपलं संपूर्ण कौशल्य देऊळ बांधण्यासाठी वापरू लागले. वर्कमेन पुट इन देअर बेस्ट वर्क. वर्कमेन पुट इन देअर बेस्ट वर्क. कारागीर, कौशल्यवान कारागीर, जे सुंदर मूर्ती घडवू शकत होते, ते आपलं सगळं कौशल्य पणाला लावून देवळातल्या मूर्ती घडवू लागले. आता हे देऊळ बघा, त्यावेळी सगळी दगडाची बांधकामं असत, हो की नाही? मग हे देऊळ सुद्धा दगडामध्येच बांधलं जात आहे. दगडामध्येच दगडाच्याच मूर्ती घडवल्या जात आहेत. बघा, तुम्हाला चित्रात लक्षात येईल, या सर्व दगडाच्या मूर्ती आहेत. वर्कमेन पुट इन देअर बेस्ट वर्क. Others help to prepare the stones. काय बाकीचे जे होते, जे कुशल कारागीर नव्हते, साधी लोक होती, ते मदत करू लागले. कशासाठी? दगड, चिऱ्याचे दगड तयार करण्यासाठी. मातीपासून, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घट्ट मातीपासून दगड तयार करण्यासाठी काही लोक मदत करू लागले. Others help to prepare the stones. Others help to prepare the stones and cut the timber. काही लोक दगड तयार करण्यासाठी मदत करू लागले, तर काही लोक मोठे मोठे लाकडाचे उमके कापू लागले. टिंबर म्हणजे लाकूड, लाकडाचे मोठे उमके. त्या लाकडाच्या मोठ्या उमक्यांचे काही लोक कापून तुकडे करू लागले. Others help to prepare the stones and cut the timber. टिंबर म्हणजे जाड लाकडाचे जाड उमके. ओके. They tried their best to make it strong and beautiful. सर्व लोक आपल्या अत्यंत चांगले प्रयत्न करून देऊळ स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर होईल याकडे जास्त लक्ष देऊ लागले. They tried their best to make it strong and beautiful. देऊळ सुंदर आणि मजबूत होण्यासाठी सर्व लोक जास्तीत जास्त मेहनत करत होते. Rich people gave their money. आता रिच पीपल, जे श्रीमंत लोक होते, ते पैशांची मदत करू लागले. कारण एवढं मोठं देऊळ बांधायचं तर त्याला खर्च सुद्धा तेवढाच येणार, हो की नाही? मग श्रीमंत लोकांनी खर्चाचा भार उचलला. रिच पीपल गेव देअर मनी. श्रीमंत लोकांनी पैसे घेऊन मदत केली, पैशांचा हातभार लावला. One day, an old man came to offer his help. एकदा एक वृद्ध माणूस राजाला भेटायला आला आणि त्याला ते देऊळ बांधताना काही मदत करायची होती, म्हणून तो वृद्ध माणूस राजाला भेटायला आला. One day an old man came to offer his help. देऊळ बांधण्यासाठी स्वतःची काहीतरी मदत व्हावी म्हणून एक वृद्ध माणूस राजाला भेटायला आला. कोण होता तो? जय किशन स्टोन कार्वर. ते वृद्ध गृहस्थ होते, त्यांचं नाव काय होतं? जय किशन. आणि ते कोण होते? स्टोन कार्वर होते. He was Jai Kishan the stone carver. He was Jai Kishan the stone carver.
Okay, now tell me, who is stone carver? Who is stone carver? Stone carver कोणाला म्हणतात? तर जे दगडातून, दगड कसा असतो सांगा? त्याला काही हे असते का, शेप असतो का दगडाला? किंवा दगडाला काही आकार असतो का? दगडाला काही रंगरूप असतं का? नाही. पण त्या रंगरूप नसलेल्या, आकार उकार नसलेल्या दगडामधून सुंदर सुंदर आकार घडवणं, मूर्ती घडवणं हे काम स्टोन कार्व्हर करतात. स्टोन कार्व्हर आकार नसलेल्या दगडातून सुंदर आकाराच्या वस्तू, सुंदर मूर्त्या बनवतात. ओके, मग तसे सुंदर मूर्ती बनवणारे, a stone carver gives beautiful shapes to shapeless stones. He carved beautiful figures and designs in stone. आतापर्यंत त्यांनी दगडामध्ये सुंदर सुंदर मूर्ती कोरल्या होत्या आणि सुंदर डिझाईन सुद्धा कोरलेल्या होत्या. He carved beautiful figures and designs in stone. आतापर्यंत जयकिशन यांनी दगडामध्ये सुंदर मूर्ती कोरल्या होत्या आणि सुंदर डिझाईन, सुंदर नक्षी सुद्धा कोरलेली होती. But now he was old and his hands shook a little. पण आता ते वृद्ध झाले होते, म्हातारे झाले होते आणि म्हातारपणामुळे, वृद्धापकाळामुळे त्यांचे हात काम करताना थोडे थोडे थरथरायचे. But he was old and his hands shook a little. वृद्धापकाळामुळे, म्हातारपणामुळे काम करताना त्यांचे हात थोडे थोडे थरथरत असत. ते म्हणाले, I want to help you to build the temple. I want to help you to build the temple. कोणाला म्हणाले? राजाला. King, oh king, I want to help you to build the temple. हे राजा, हे देऊळ बांधण्यासाठी मला सुद्धा तुला मदत करायची आहे, असं जयकिशन राजाला म्हणाले. Yes, Jaikishan, you please carve a figure of a devdut in a corner. हो जयकिशन, तुम्ही नक्कीच मला मदत करा. तुम्ही काय करा? You please carve a figure of a devdut in a corner. तुम्ही देवळाच्या कोपऱ्यांमध्ये देवदूताची मूर्ती कोरा. देवदूताची मूर्ती दगडामध्ये कोरून काढा. Okay, you carve a figure of a devdut in a corner. Now who is devdut? devdut म्हणजे कोण? तर devdut is a messenger of God. देवाचा निरोप माणसापर्यंत आणणारा असा तो देवदूत असतो. देवाचा निरोप जो माणसापर्यंत घेऊन येतो त्याला देवदूत असे म्हणतात. A devdut is a messenger of God. देवाचा निरोप माणसापर्यंत घेऊन येणाऱ्याला देवदूत असं म्हणतात. Okay? This corner of the temple was nearly always dark. देवळातला हा जो कोपरा होता जिथे जयकिशन यांना देवदूताची मूर्ती कोरायला सांगितली होती, तो कोपरा नेहमीच डार्क म्हणजे काळोखा, अंधारात असायचा. काळोखा होता आणि अंधारात असायचा. This corner of the temple was nearly always dark. Here, no one would ever see the Devdut very clearly. इतका काळोख होता, तिथे इतका अंधार होता की तिथे कोणालाही देवदूताची मूर्ती स्पष्टपणे दिसणं शक्य नव्हतं. देवळात अत्यंत प्रचंड मोठं देऊळ होतं
आणि त्या देवळाचे जे कॉर्नर म्हणजे कोपरे होते ते अंधारे होते, काळुखे होते. डार्क, दे वेर डार्क. कॉर्नर्स वेर डार्क म्हणजे देवळाचे कोपरे काळुखे, अंधारे होते. आणि त्या काळोख्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये देवदूताची मूर्ती कोणाला स्पष्टपणे दिसणं शक्यच नव्हतं. People would only see the face of the Devduta clearly. लोकांना चेहरा दिसायचा, बाकीचं अंग काही काळोखामुळे लोकांना स्पष्टपणे दिसत नसे. People would only see the face of the Devduta clearly. Jaikishan made a Devdut with a beautiful face. जयकिशन यांनी देवदूताचा चेहरा अत्यंत सुंदर रेखीव असा काढला. अत्यंत सुंदर असा कोरला दगडामध्ये. रेखीव, सुबक, सुंदर असा चेहरा त्यांनी दगडामध्ये कोरला. जयकिशन मेड अ देवदूत विथ अ ब्युटिफुल फेस. त्यांनी अत्यंत सुंदर चेहरा देवदूताचा दगडात रेखाटला. But this is not enough, he said, and he went on carving. नुसता चेहरा कार्व करून म्हणजे रेखाटून ते थांबले नाही. दिस इज नॉट इनफ. ते म्हणाले हे काही पुरेसं नाहीये. इथेच थांबणं हे योग्य नाहीये. दिस इज नॉट इनफ, ही सेड. आणि ही वेंट ऑन कार्विंग. आणि पुढे देवदूताचं संपूर्ण शरीर ते खोदत कोरत गेले. The garment of Devduta looked thin and soft. त्यांनी एवढी सुंदर मूर्ती कोरली की देवदूताच्या अंगावर अगदी पातळ आणि मऊ वस्त्र आहे असं वाटत होतं. इतकं सुंदर त्यांनी कोरलं. म्हणजे देवदूत तर कोरलाच, देवदूताची मूर्ती तर कोरलीच, पण देवदूताच्या अंगावर त्यांनी वस्त्र दाखवली. ती वस्त्र सुद्धा अत्यंत पातळ, तलम आणि मऊ अशी दिसत होती. एवढं सुंदर त्यांनी देवदूताची मूर्ती कोरली. द गारमेंट ऑफ देवदूत लुक थिन अँड सॉफ्ट. गारमेंट म्हणजे वस्त्र. One day a man came to that corner. एक दिवस एक माणूस त्या कोपऱ्याकडे नेमका आला. कोपऱ्यात नेमका आला. एक दिवस एक माणूस नेमका त्या कोपऱ्यात आला. He saw Jaikishan carving the Devdut. त्यांनी जयकिशन यांना देवदूताची मूर्ती खोदताना रेखाटताना पाहिली. ते त्यांनी पाहिलं की जयकिशन देवदूताची मूर्ती अजून कोरत आहे, चांगली घडवत आहे. He saw Jaikishan carving the Devdut. He was surprised as to why Jaikishan was taking so much pain. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की एवढा त्रास घेऊन जयकिशन ही मूर्ती का रेखाटत आहेत. ही तर काळोखामुळे लोकांना दिसणारच नाहीये. लोकांना तर फक्त चेहराच दिसणार आहे. मग चेहरा तर रेखाटून झालेला आहे. मग संपूर्ण मूर्तीवर जयकिशन एवढी मेहनत का घेत आहेत. याचं त्या गृहस्थाला, त्या माणसाला आश्चर्य वाटलं. He was surprised as to why Jaikishan was taking so much pain. ते बोलले, काय बोलले तो माणूस, काय बोलला बघा जयकिशन यांना. Why do you take such trouble with the garment? ते वस्त्र कोरण्यासाठी तुम्ही एवढा त्रास का घेत आहात. Why do you take such trouble with the garment? त्या देवदूताचं वस्त्र कोरण्यासाठी तुम्ही एवढा त्रास का घेत आहात. No one will see your work in this dark corner.
या अंधाऱ्या काळोख्या कोपऱ्यामध्ये तुमच्या कामाची कोणीही दखल घेणार नाही. तुम्ही एवढं सुंदर काम केलं आहे त्याच्याकडे कोणाची नजर सुद्धा जाणार नाही. नो वन विल नो हू डिड इट. आणि कोणाला कळणारही नाही की एवढी सुंदर मूर्ती त्याच्यावरचं एवढं तलम वस्त्र कोणी बनवलं आहे हे कोणालाही कळणार नाही. नो वन विल नो हू डिड इट. जयकिशन काय म्हणाले बघा. जयकिशन यांचं उत्तर बघा. आय डोंट केअर फॉर इट. कोणाला कळो न कळो मी त्याची पर्वा करत नाही. कोणाला समजलं पाहिजे की मी जयकिशन यांनी ही मूर्ती कोरली आहे यासाठी मी हे काम करत नाही. आय डोंट केअर फॉर इट. मी त्याची पर्वा करत नाही. As I know that God is seeing my work even in the dark corner. कारण मला माहितीये, as I know, कारण मला माहितीये that God is seeing, देव बघतोय वरून, my work even in the dark corner. या काळोख्या कोपऱ्यातलं माझं काम माझा देव आकाशातून पाहतोय. माझा देव पाहतोय की मी या कोपऱ्यात सुद्धा किती मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. As I know that God is seeing my work even in the dark corner. God knows me too. So I really did not care. आणि देव मला सुद्धा ओळखतो. मी किती प्रामाणिक आहे, मी किती मनापासून माझं काम करतो हे देवाला माहित आहे. म्हणून मी खरंच कोणाचीही पर्वा करत नाही. मी फक्त माझं काम मनापासून प्रामाणिकपणे करत आहे. कारण माझ्या कामावर देवाचं लक्ष आहे. बाकी कोण बघतं की नाही याची मी जरा सुद्धा पर्वा करत नाही. Whether his work will be appreciated or not. माझ्या कामाची कोणी स्तुती करू दे किंवा नको करू दे, मी हे सर्व काम माझ्या देवासाठी करत आहे. My sincerity and hard work was for God. माझा प्रामाणिकपणा आणि माझी मेहनत ही जी आहे ती देवाच्या चरणी रुजू आहे. आपल्या मराठीमध्ये ही म्हण आहे, माझी सेवा देवाच्या चरणी रुजू आहे. मी जे मनापासून काम करत आहे ते मी देवाच्या चरणी अर्पण करत आहे. My sincerity and hard work is for God. माझा प्रामाणिकपणा आणि माझी मेहनत ही देवासाठी आहे. देव माझ्याकडे बघतोय म्हणून आहे. तो मला ओळखतो. ही नोज मी. देवाला माहितीये मी किती प्रामाणिक आहे. मी किती कष्टाने काम करतो. माझं काम मी किती प्रामाणिकपणे आणि योग्य वेळेत पूर्ण करतो हे देवाला माहिती आहे. ही नोज मी. ही नोज द वर्कमॅन. राईट. म्हणून मी हे काम अत्यंत प्रामाणिकपणे, सिन्सिअरली प्रामाणिकपणे आणि हार्डवर्कनी मेहनतीने करत आहे. नाव बघा, प्रश्न वाचण्याआधी आता मी तुम्हाला विचारते, आता तुम्हाला कळलं का ही नोज द वर्कमॅन या शब्दामध्ये ही कोणाला म्हटलं आहे? ही म्हटलं आहे देवाला. ही म्हटलं आहे देवाला. तो त्याच्या प्रत्येक कष्टकऱ्याला, काम करायला ओळखतो. कोण किती प्रामाणिकपणे काम करतंय, कोण किती चालढकल करतंय हे देवाला बरोबर माहित असतं. म्हणून आपण जे करतो ते कोणी आपल्याकडे बघतो म्हणून नाही, तर आपण केलेलं काम देवाच्या चरणी रुजू व्हावं, देवाला मान्य व्हावं, आपली मेहनत देवाला कळावी म्हणून आपण हे काम करत आहोत. ओके, चालेल. आता या धड्यावरचे प्रश्न उत्तर पाहूया. Who helped in making the temple in Ashoka's kingdom? अशोकाच्या राज्यामध्ये देऊळ बांधण्यासाठी कोणी कोणी मदत केली?
Everyone helped to build the temple in King Ashoka's kingdom. Everyone helped to build the temple in King Ashoka's kingdom. How did rich men help? श्रीमंत माणसांनी कशी मदत केली? Rich men gave money to build the temple. What did carvers do for the temple? The carvers carved the beautiful figures in the temple. How did the other people help? Other people prepared the stone and the timber for the temple. Who was Jackie Chan? Jackie Chan was an old stone carver. What was Jackie Chan asked to do? Jackie Chan was asked to carve a Devdut in a dark corner of the temple. Could anyone see Jackie Chan's Devdut? No, it was too dark in the corner. No one could see the figure well. Why did Jackie Chan take so much trouble to make a beautiful Devdut? Jackie Chan was happy that God could see his Devdut. He said God also knew who made the Devdut. Right? So he worked hard to make the Devdut. What can we learn from the story of Jackie Chan? We must do our best even if no one is looking at us. We must do our best even if no one is looking at us. कोणी आपल्याकडे बघू दे नको बघू दे, आपलं काम आपण उत्तम रीतीने पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण देव सगळ्यांकडे बघत असतो, तो प्रत्येकाला ओळखतो. ही नोज द वर्कमॅन. कोण काम करताय कोण काम करत नाही हे त्याला बरोबर कळतं देवाला. म्हणून आपण आपलं काम कायम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलं पाहिजे. Words ending with ly. There are many words in our this this lesson. हा, he knows the workman या लेसन मध्ये ly नी एंड होणारे खूप शब्द आहेत. I am showing you the 4 words and remaining words you find out from the lesson and write them in your notebook. मी तुम्हाला 4 शब्द दाखवते ly नी एंड होणारे. उरलेले शब्द तुम्ही पुस्तकातून शोधायचे जे ly नी एंड होतात आणि ते वहीमध्ये लिहायचे. बघा 4 शब्द आपण ly नी एंड होणारे पाहूया. क्लिअरली, केअरफुली, नियरली, lovingly. Okay? More types of workmen. A person who teaches is a teacher. शिकवणाऱ्या व्यक्तीला टीचर म्हणतात. A person who cures a sick is a doctor. आजारपण बरं करणाऱ्या माणसाला डॉक्टर म्हणतात. A person who guards our building is a watchman. आपल्या बिल्डिंगचं रक्षण करणाऱ्या माणसाला वॉचमन म्हणतात. A person who stitches our clothes is a tailor. आपले कपडे शिवणाऱ्या माणसाला टेलर म्हणतात. A person who brings letters is a postman. आपली पत्र आणून देणाऱ्या माणसाला पोस्टमन म्हणतात. आता हे काही वर्कमेन मी तुम्हाला दाखवले आहेत. अजून असे वर्कमेन शोधा. आपल्या सोसायटीमध्ये भरपूर वर्कमेन असतात आपल्या समाजामध्ये. ते शोधायचे आणि कमीत कमी 10 वर्कमॅन यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. 10 वर्कमॅनची नावं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. 2 तुम्हाला होमवर्क झाले. आतापर्यंत मी 2 होमवर्क दिले तुम्हाला. Try to find action words from the following sentences. Okay, all the people in the capital helped to build the temple. Rich people gave their money. He carved beautiful figures and designs in stone. Okay, आता आपण ऍक्शन वर्ड शोधायचे. पहिल्या वाक्यातले ऍक्शन वर्ड बघा, हेल्प अँड बिल्ड. ओके, दुसऱ्या वाक्यातला ऍक्शन वर्ड आहे गेव आणि तिसऱ्या वाक्यातला ऍक्शन वर्ड आहे कार्व.
तुम्ही धड्यातली 5 वाक्य घ्या आणि त्यातले ऍक्शन वर्ड शोधून काढा. मी तुम्हाला 3 घरचा अभ्यास दिले. पहिला दिला एलवाय असलेले म्हणजे ज्या शब्दांचा शेवट एलवाय नी होतो असे शब्द शोधा आणि ते वहीत लिहा. दुसरा घरचा अभ्यास तुम्हाला दिला की सोसायटीमध्ये आपल्या समाजामध्ये जे वर्कमेन आहेत ते 10 वर्कमेनची नावं वहीमध्ये लिहा. आणि आता शेवटचा घरचा अभ्यास दिला 5 वाक्य घ्या आणि त्यातली ऍक्शन वर्ड शोधून ते लिहा. ओके. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.